अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी यंदा हतबल झालाय। त्यामध्ये भर पडली असून पन्हाळा तालुक्यातील शेतीचं वन्य प्राण्यांकडून नुकसान होतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडच मोडलंय। पन्हाळा तालुक्यातील बांधारी परिसर, करवीर तालुक्यातील केरले परिसरात तर रानडुकरांनी हायदोस घातलाय। त्यातून उभ्या ऊसाचं प्रचंड नुकसान होऊ लागलंय। या वन्य प्राण्यांना रोखण्याचं आव्हान वन विभागासमोर आहे। करवीर तालुक्यातील केरले गावासह पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम परिसरात गव्यांचा नेहमीच उपद्रव असतो। आता गव्यांच्या बरोबरीनं रानडुकरांचा उपद्रव वाढलाय। बांधारी परिसरातील घुंगूर, बांदिवडे, इंजोळे, राक्षी, खडेखोड तसंच केरली परिसरात रानडुकरांची संख्या खूपच वाढली आहे। रात्रीच्या वेळी ऊस, भात, भुईमूग, नाचणी पिकात रानडुकरांचे कळप घुसतात। तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या पिकांचं रानडुकरांकडून प्रचंड नुकसान होतं आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळतं। वन्य प्राण्यांनी तुडवलं, पावसानं बुडवलं आणि सरकारनं नाकारलं तर मग न्याय मागायचा कोणाकडं, अशी हतबल भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। ऊसाच्या सरीत रानडुक्कर घुसून उभा ऊस मोडतं। मोडलेला ऊस एकत्र गोळा करून तो जनावरांना घालण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायच असत नाही। केरले इथल्या विजय पाटील यांच्या 1 एकरातील ऊस पिकात डुकरांनी अक्षरशः हैदोस घालून मोठं नुकसान केलंय। त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहे। वन विभागानं तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे।